नेहरूंनी नंतर 4 वेळेस शपथ घेतली पंतप्रधान पदाची, आणखी ते रेकॉर्ड ब्रेक झालेलं नाही. असं संमिश्र मंत्रिमंडळ नेहरूचं होतं आणि प्रत्येकाला खाद्य वाटप आणि पूर्ण भारत व्यापणारं, धर्म जात पंथ भाषा प्रांत हे संपूर्ण भारत व्यापणारं असं नेहरूचं मंत्रिमंडळ, दक्षिणेच्या टोकापासून ते उत्तरेपर्यंत त्यांचं ते मंत्रिमंडळ होतं. मुंबई राज्याचेच सरदार पटेल होते. मुंबई राज्याच्या काँग्रेसनं ठराव केला होता की भारताचे पंतप्रधान सरदार पटेल यांना करावं, असा ठराव केला होता. आपण आता UPSC म्हणतो, सहज बोलता बोलता UPSC दिवसाला UPSC दिवस, त्याची सुद्धा निर्मिती नेहरूनं केली UPSC. तर भारत निर्माण करण्याकरता ज्या ज्या संस्था पाहिजे त्या संस्था नेहरूच्या कालखंडात तयार झाल्या, निर्माण झाल्या. आणखी नेहरूंनी काय केलं, विद्यापीठ अनुदान आयोग निर्माण केला. जेवढे आता विद्यापीठ आहे इथं भारतामध्ये त्या सगळ्या विद्यापीठाचं संनियंत्रण हे विद्यापीठ अनुदान आयोग. समाजवादी जी काँग्रेसमध्ये होते ते सगळे सोडून गेले नेहरूला. त्याच्यामध्ये खूप मोठं माणूस होतं एक, त्याचं नाव होतं जयप्रकाश नारायण, ते सोडून गेले ना. गांधीजींना प्रिय नेहरू होते म्हणून नेहरू पंतप्रधान झाले का नेहरू लोकप्रिय होते म्हणून पंतप्रधान झाले? आणि पटेलला हवी होती, पटेलला फाळणी झाली तर काही हरकत नाही. पटेल खूप व्यवहारी होते हो, खूप दूरचा विचार करणारा पटेल माणूस होता. दूरचा विचार करून ते फाळणी झाली तर हरकत नाही, पण गांधी म्हणतात म्हणून नको. लाल किल्ल्यावरून नेहरू ज्यावेळेस आपला ध्वजारोहण होत होता तेव्हा एक गीत म्हटलं गेलं, त्या गाण्याने नेहरूच्या डोळ्यात अश्रू आले होते. यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे आमच्या मंत्रिमंडळातील या देशातील फार महत्त्वाचा मजबूत असा खांब आहे आणि त्यांचा शपथविधी होईल. म्हणजे नेहरूच्या दृष्टीनं नेहरूच्या नंतर महत्त्वाची व्यक्ती, किती महत्त्वाची व्यक्ती होती नेहरू. आणि आपण नेहमी चर्चा करतो नेहरू आणि पटेलबद्दल, पण तसं काही नव्हतं. नेहरूला पटेलची खूप मोठी साथ होती हे कबूल करायचं. कुठतं एकत्र आणि थोडं वादाचे विषय निर्माण होतातच, मतभेद होते, हो होतातच, पण तरीसुद्धा दोघांची दृष्टी या देशाचा विकास होण्यासाठी, देश पुढे जाण्यासाठीची होती. नवा देश निर्माण करण्याकरता ती दोघंही प्रयत्न करत होते. नमस्कार, मी वैभव ढेपे. नीरा TV प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये माननीय श्री रघुराज डाके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या अनुषंगानं स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि भारताच्या जडणघडणीमधलं त्यांचं योगदान याबद्दल चर्चा करणार आहोत. मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. आपलं स्वागत. नमस्कार. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तर नेमक्या स्वातंत्र्य मिळताना कोणत्या घटना घडल्या होत्या, कशा कशा घटना घडल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळताना? पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका कशी होती त्यावेळची? भारताला स्वातंत्र्य मिळत असताना 42च्या नंतर, 42 हा शेवटचा मोठा भारतातला स्वातंत्र्याचा. 1942च्या नंतर भारतामध्ये इंग्रजाचे 3 मंत्री आले, पण त्रिमंत्री म्हणतो त्यांना, 3 मंत्री आले, त्रिमंत्री आले. त्या त्रिमंत्रीच्या शिफारशीने भारतामध्ये अस्थायी सभागृहाच्या निवडणुका झाल्या. तात्पुरतं सभागृह असं कायमचं अस्थायी सभागृहाच्या निवडणुका झाल्या. त्याच्यातून अस्थायी मंत्रिमंडळ निर्माण झालं. भारताचे जे इंग्रजांचे व्हायसराय होते ते अध्यक्ष होते. म्हणजे पंतप्रधान जे आपण आता म्हणतो असतो तो पद ते त्यांच्याकडेच होतं. तरी नेहरूला आपण पंतप्रधान म्हणून संबोधत होतो, पण ते तसे पंतप्रधान होते. ते उपाध्यक्ष होते मंत्री परिषदेचे. अस्थायी मंत्री परिषद होती, त्या मंत्री परिषद नेहरू हे उपाध्यक्ष होते. त्यांचा जो शपथविधी झाला, आपण त्याला पंतप्रधान म्हणतो. तेव्हाचे स्वातंत्र्यापूर्वीचे पंतप्रधान असं संबोधतो आपण त्यांना. सगळ्या इतिहासकारांनी त्याला पंतप्रधान म्हणून संबोधलंय. तरी ते पंतप्रधान किंवा अध्यक्ष मंत्री परिषद नव्हते, त्यावेळी ते उपाध्यक्ष होते. त्या उपाध्यक्ष म्हणून त्याने तिथं शपथ घेतली. नेहरूने आता पंतप्रधानाची गैर हरकत नाही शपथ घेतली आणि त्यांच्या अस्थायी मंत्रिमंडळाच्या कार्याला सुरुवात झाली. त्या मंत्रिमंडळाच्या
परिषदेमध्ये काही मंत्र्याची यादी तयार झाली होती, ते मुस्लिम लीगचे होते, पण त्यांनी त्या नेहरूच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याकरता त्यांनी निर्णय म्हणजे नाकारलं. ते बरेच काळ ते बाहेर आले, पुन्हा नंतर आले ते. म्हणजे नेहरूंनी तेव्हा पंतप्रधान आयजे पंतप्रधानासारखी शपथ घेतली. म्हणजे स्वातंत्र्य अगोदर पंतप्रधान होते हां, आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान पण तेच होते. नेहरूंनी नंतर 4 वेळेस शपथ घेतली पंतप्रधान पदाची. आणखी ते रेकॉर्ड ब्रेक झालेलं नाही. सलग पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचं जे कारण नेहरूचं आहे ते 1947 देश स्वतंत्र हा त्या दिवशी नेहरूंनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लॉर्ड माउंटबॅटनने शपथ दिली लाल किल्ल्यावरून. त्याच्यानंतर दुसरं शपथ घेतली त्यांनी 52ला जेव्हा निवडणूक झाली, 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्याच्यानंतर जी संसद आली तेव्हा नेहरूनं एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 57ला एकदा सार्वत्रिक निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या नंतर काँग्रेसच बहुमत होतं तेव्हासुद्धा, आणि नेहरूंनी शपथ घेतली पंतप्रधान पदाची. 1962 साली परत एकदा त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अशा रीतीने 4 वेळेस त्यांनी अधिकृत पंतप्रधान म्हणून शपथ घेतली सलग. आणि 4 वेळेस नेहरूंनी शपथ घेतली म्हणजे पंतप्रधान पदाचीच. आणि नंतरचा कार्यकाळ त्यांचा आपण पाहिलं, त्याच कार्यकाळामध्ये नेहरू आणि पटेल या 2 माणसांनी लॉर्ड माउंटबॅटनला विनंती केली 1947च्या नंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून तुम्हीच राहा. कोण? माउंटबॅटनला. तसं इंग्रज सरकारनं सांगितलं तरी काही काळ दोन्ही देशाचे राष्ट्रप्रमुख हे लॉर्ड माउंटबॅटन असतील. बरं. पण जिनानं ते नाकारलं. जिनानं त्या ठिकाणी काय केलं, स्वतः ते अध्यक्ष झाले त्या देशाचे, आणि भारताचे गव्हर्नर जनरल मात्र लॉर्ड माउंटबॅटन झाले. लॉर्ड माउंटबॅटनचं एक वैशिष्ट्य आहे, आदल्या दिवशी म्हणजे 14 तारखेला ते भारताचे व्हायसराय होते आणि 15 तारखेला सकाळी त्यांचा शपथविधी अगोदर झाला. बरं. लॉर्ड माउंटबॅटनचा नवा गव्हर्नर जनरल म्हणून शपथविधी झाला. त्याच्यानंतर नेहरूला त्याने शपथ दिली पंतप्रधान पदाची. उपपंतप्रधान कोण होते तर सरदार पटेल होते. उपपंतप्रधान म्हणून शपथ घेण्याकरता गृहमंत्री पण तेच होते. हां, गृहमंत्री त्यांच्याकडे होतं सरदार पटेलकडे. सरदार पटेल त्यानंतर आणखी एक पद होतं त्यांच्याकडे, संस्थानाचे ते अध्यक्ष होते. बरं. संस्थानाचं जे हे होतं विभाग होता त्याचे ते प्रमुख होते. हे ती पद त्यांच्याकडेच होतं. त्याचे सचिव VP मेनन होते. तर नेहरूंनी स्वतः घोषणा केली की यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे आमच्या मंत्रिमंडळातील या देशातील फार महत्त्वाचा मजबूत असा खांब आहे आणि त्यांचा शपथविधी होईल. म्हणजे नेहरूच्या दृष्टीनं नेहरूच्या नंतर महत्त्वाची व्यक्ती, किती महत्त्वाची व्यक्ती होती नेहरू. आणि आपण नेहमी चर्चा करतो नेहरू आणि पटेलबद्दल, पण तसं काही नव्हतं. नेहरूला पटेलची खूप मोठी साथ होती हे कबूल करतो. कुठतं एकत्र आणि थोडं वादाचे विषय निर्माण होतातच, मतभेद होते, हो होतातच, पण तरीसुद्धा दोघांची दृष्टी या देशाचा विकास होण्यासाठी, देश पुढे जाण्यासाठीच होती. नवा देश निर्माण करण्याकरता ती दोघंही प्रयत्न करत होते. 14 मंत्र्याची शपथविधी झाली. त्यातले एक होते मौलाना आझाद, दुसरे एक होते बलदेव सिंग शिखाचे त्यानंतर राजकुमारी अमृता कौर. बरं. ह्या मूळच्या शीख होत्या पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. जॉन मथाई हे ख्रिश्चन होते, जॉन मथाईसुद्धा. ही अशा रीतीचं आणि संमिश्र मंत्रिमंडळ होतं भारताचं पहिलं, म्हणजे एका पक्षाचं नाही. त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगतो की मी श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे होते. आंबेडकर त्यांचा एक शेड्यूल कास्ट होतं आंबेडकरसुद्धा. आंबेडकर तसे नेहरू विरोधी असताना सुद्धा कायदे मंत्री आंबेडकर होते. असं संमिश्र मंत्रिमंडळ नेहरूचं होतं आणि प्रत्येकाला खाते वाटप आणि पूर्ण भारत व्यापणारं, धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांत हे संपूर्ण भारत व्यापणारं असं नेहरूचं मंत्रिमंडळ. दक्षिणेच्या टोकापासून ते उत्तरेपर्यंत त्यांचं ते मंत्रिमंडळ होतं, व्यापक मंत्रिमंडळ होतं. आणि म्हणून या देशामध्ये ज्या काही घटना घडत गेल्यानंतरच्या काळामध्ये हे या संपूर्ण मंत्रिमंडळाने एकत्र काम केलेलं आहे. घटना काही असोत, ती काश्मीरची असोत. मला प्रश्न असा आहे
की पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेसच्या घडलेल्या घटना म्हणजे ह्या अनुषंगानं तो विषय की नेहरूच पंतप्रधान होणार हे ठरलं होतं. मग सगळ्यांचा त्यांना सपोर्ट होता, कुणाचा विरोध होता किंवा दुसरं कुणाला पंतप्रधान व्हायचं होतं की नेहरूच होणार होते आणि त्यांना विरोध होता का कुणाचा? मुंबई काँग्रेसनं ठराव केला होता, एकाच राज्यानं ठराव केला होता की सरदार पटेल, मुंबई राज्य म्हणजेच गुजरातचं राज्य समजा किंवा महाराष्ट्राचं राज्य, मुंबई राज्य म्हणतो आपण. मुंबई स्वतंत्र होती. मुंबई राज्य, मुंबई आणि गुजरात स्वतंत्र म्हणजे नाही, स्वतंत्र नाही, मुंबई राज्यच होतं. गुजरात आणि महाराष्ट्र दोन्हीचं एकत्र होतं. ते फार बेळगावपासून होतं, ते बेळगावपासून सौराष्ट्रापर्यंत म्हणायला हरकत नाही. हे सगळं मुंबई राज्य होतं. नावच मुंबई, जसं नंतर मद्रास राज्य त्या काळात होतं. त्या शहराच्या नावावर ते राज्य ओळखलं जातं मुंबई राज्य. मुंबई राज्याचेच सरदार पटेल होते. मुंबई राज्याच्या काँग्रेसनं ठराव केला होता की भारताचे पंतप्रधान सरदार पटेल यांना करावं, असा ठराव केला होता. पण अशा ठरावाला काय अर्थ नसतो. संसद कुणाची आहे, संसद काय म्हणते, पंतप्रधान कोण ठरवणार, संसद ठरवणार ना शेवटी. आणि त्या दृष्टीनं ते, आणि नेहरू म्हणजे जग पाहिलेला माणूस होता, युरोप खंड पूर्ण पाहिलेला माणूस होता. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी 2 देशाला भेट दिली होती. एक होतं रशिया आणि ब्रह्मदेश, आताचं म्यानमार. त्या देशाला भेट नेहरूने दिली. तेव्हा नेहरूचं स्वागत, सगळा प्रोटोकॉल म्हणतो आपण नेहमी शब्द, सगळा प्रोटोकॉल बाजूला सारून एका देशाचा राष्ट्रप्रमुख असल्यासारखं नेहरूचं ब्रह्मदेशामध्ये स्वागत झालं होतं. एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, एवढं मोठं स्वागत नेहरूचं झालं होतं ब्रह्मदेशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वीच. मी असं ऐकलंय की इंग्लंडच्या म्हणजे इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजाची कोणीतरी महाराणी का कोणीतरी एक व्यक्ती आली होती आपल्याकडे भारतामध्ये, त्यावेळेस नेहरूंनी त्यांच्यासाठी काही प्रोटोकॉल मोडला होता, खरं आहे का ते? नाही, प्रोटोकॉल असं म्हणतात. महाराणी इंग्लंड नेहरूच्या काळात आली नव्हती. लॉर्ड माउंटबॅटनच्या पत्नीविषयी कुणीतरी चर्चा करतंय, ते काही तसली अणु ते चर्चा करणं चांगलं नाही. अनेक पुस्तक वाचले मी, तसं काही नाही. ते लोक चर्चा करतात. हां, कुजबूज करणारे लोक चर्चा करतात, जे कुजबूज करतात ते चर्चा, गैरसमज जास्त. हां, ते तसं काही नाही. ते लॉर्ड माउंटबॅटनच्या पत्नीविषयी म्हणतात, ते तसं काही नाही. ते ती एवढे मोठे माणस होते, राजघराण्यातली बाई होती ती इंग्लंडच्या, ती काही बाई साधी होती का? तो लॉर्ड माउंटबॅटन स्वागतासाठी त्यांच्या काही प्रोटोकॉल मोडले असं ऐकलं होतं मी. हां, तुम्ही सांगता ते बरोबर आहे. ते ह्याच्याबद्दल आहे, ब्रह्मदेशामधलं आहे ते प्रकरण. अच्छा. ब्रह्मदेशामध्ये जेव्हा नेहरू गेले तेव्हा तिथले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन होते. बरं. आणि त्यांची पत्नी नेहरूच्या स्वागताकरता लॉर्ड माउंटबॅटन सुद्धा होते स्वतः उपस्थित. खूप गर्दी जमा होती. मूळचे भारतीय असलेले लोक त्या ब्रह्मदेशात खूप होते, सगळे लोक जमा झाले होते. आणि त्या गर्दीतून वाट करून त्यांना यायचं होतं. ते खूप त्रास झाला त्यांना गर्दीत. त्यांची मुलगी सोबत होती, त्यांना खूप त्रास झाला तिथपर्यंत जायला. तरीसुद्धा ते तिथपर्यंत पोहोचले त्याने. आणि सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी नेहरूचं स्वागत केलं. म्हणजे त्या देशानं सरकारनं केलं असं गृहीत धरा तुम्ही, एका व्यक्ती नव्हतं केलं स्वागत. त्या सरकारनं ब्रह्मदेशात त्यांचं स्वागत केलं होतं. नेहरूंनी म्हणजे पंतप्रधान पदाची शपथ घेतली, नेहरू पंतप्रधान झाले भारताचे. असा कोणता निर्णय त्यांनी घेतला किंवा ज्याचा प्रभाव भारतावर पडला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामध्ये? पहिलं सर्वात महत्त्वाचं काम काय होतं, भारतामध्ये निवडणुका आपल्या घ्यायच्या होत्या. निवडणुका घेण्याकरता की आपल्या यंत्रणा उभी करायची होती. आपण ज्याला आज बी खूप नेहरू पंतप्रधान झाले होते त्यावेळेस निवडणुका झालेल्या नव्हत्या. निवडणुका अस्थायी झाल्या, नेहरू पंतप्रधान झाले अस्थायीमध्ये. पण कायम स्वरूपात भारताच्या निवडणुका घेण्याकरता यंत्रणा उभी करण्याची गरज होती. ती यंत्रणा म्हणजे आजचं सुद्धा आहे. आजचं त्याला खूप महत्त्व आहे. आजच्या तारखेला सुद्धा त्याला खूप महत्त्व आहे. आपण त्याला निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निर्वाचन आयोगही म्हणतो. तर ते नेहरूंनी निर्माण केलं, त्याची स्थापना नेहरूंनी केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. रिझर्व्ह बँक खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय सांगतो मी, एक नियोजन आयोग होतं. बरं. आता त्याचं नाव बदलले, मोदी साहेबाच्या काळामध्ये त्याचं नीती आयोग आहे. पण कार्य एकच आहे. या देशाच्या पूर्ण विकासाचं नियोजन करणं हे नियोजन आयोगाचं काम असतं. नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे भारताचे पंतप्रधान असतात, जे असतील ते अध्यक्ष असतात. एका विद्वान माणसाची त्या नियोजन मंडळाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक होते. आणि
एका वाक्यात सांगतो की धनंजयराव गाडगीळ, तुम्ही नाव ऐकायला असेल महाराष्ट्राचे होते. धनंजयराव गाडगीळ सारखा माणूस त्या नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष होता. आलूवालिया उपाध्यक्ष होते नियोजन मंडळाचे. खूप मोठी विद्वान माणसं त्या पदावर राहिले तर, आणि ते त्यांना सुद्धा मंत्र्याचा दर्जा राहत होता. असं पद ते नियोजन आयोग हे खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय अनेक आपण आता UPSC म्हणतो, सहज बोलता बोलता UPSC देऊला बघा UPSC देतो, त्याची सुद्धा निर्मिती नेहरूनं केली. UPSC पोलीस म्हणजे पहिल्या पंचवार्षिक मध्ये झालेली पहिल्या अगदी सुरुवाताला अस्थायी सरकार असताना झालंय सगळं. बरं. तात्पुरतं सरकार जे होतं 47 म्हणजे 52च्या अगोदर 47 नेहरूंसमोर आव्हानं जास्त होते. नवा देश निर्माण करायचा होता. सगळं काही नवं होतं. यंत्रणा आता तयार करायच्या, सगळ्या यंत्रणा तयार करायच्या होत्या. अहो शासकीय यंत्रणा खूप महत्त्वाच्या असतात. मग इंग्रजांकडून काही यंत्रणा आलेल्या इंग्रजांनी शेवटच्या कालखंडात काय केलं म्हणजे आधी IAS नावाची इंग्रज सरकार परीक्षा घेत होतं. सुभाषचंद्र बोसची एक अशी व्यक्ती, त्यांनी सांगितली IASची परीक्षा ही भारतात आणि इंग्लंडमध्ये एकदाच व्हावी. म्हणजे इंग्रज अधिकारी सुद्धा भारतात यायचे असतील तर परीक्षा होईल, भारतात सुद्धा व्हावी. भारतातल्या तरुणाला परीक्षा द्यायची आहे ती भारतात झाली पाहिजे. आणि नंतर IAS ही आहे IAS ना ICS नावाची परीक्षा घेतली जात होती. त्याच्यानंतर आता आपल्या काळामध्ये आता आलं ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणतो आपण त्याला. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं म्हणतो. जे कलेक्टर वगैरे असतात ते सगळे ते प्रशासकीय अधिकारी असतात. त्यानंतर पोलीस यंत्रणा आहे त्या IPS असतात तिकडं सुद्धा. ह्या सगळ्या यंत्रणा उभ्या करायच्या त्या. नवं सगळं आव्हानं पुढे होते. आणि एवढंच नाही, भारत देश नवाच निर्माण करायचा होता. आपल्याकडे टीका केली जाते भारतावर की भारतामध्ये साधं बटन आणि सुई तयार होत नाही. म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस नाही, भारतात तयार व्हायला लागलं तर परी टीका करायला की भारतात सुई आणि साधं बटन सुद्धा तयार होत नाही असं म्हटलं जात होतं. भारत हा इतका विकसित आहे. मग अशा भारताला उभं करायचं होतं. पोलाद कारखाने उभे केले गेले नेहरूच्या काळामध्ये. बोकाराचा पोलाद कारखाना नेहरूच्या काळातला आहे. काही खाजगी कारखाने आले जमशेद टाटा सारख्याचे. तेवढंच नाही, खत कारखाने उभे केले गेले त्याच काळामध्ये. इंग्रजाच्या काळामध्ये ज्या पाण्याच्या जे योजना पाटबंधारे होते त्यातले 2 खूप महत्त्वाचे इंग्रजाच्या काळात होते. एक दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन म्हणून एक होतं, दामोदर नदीवरचं धरण तयार करणं, आणि हिराकुंड हे 2 धरणं इंग्रज सरकार करीत होतं. आता त्याच्यानंतर ते आपल्याकडे आलं ना. भारत सरकारला अशी एक नाही अनेक योजना उदाहरण भाकरानांगल आहे ती सुद्धा भारताला करायची होती. अशा अनेक योजना, नागार्जुन सागर आहे त्यांच्या काळात, निजाम सागर आहे, अशा कितीतरी पाणी पुरवठ्याच्या पाटबंधाऱ्याच्या योजना त्यांना करायच्या होत्या. नवा एवढंच नाही, अणुविद्युत केंद्र तयार करायचे होते. सगळे थर्मल पॉवर स्टेशन करायचे होते. भारतभर वीज पुरवायची होती. त्यावेळेस थर्मल पॉवर स्टेशन नव्हते, फार कमी होते. कुठे ऊर्जा केंद्र तर अजिबात नव्हतं. अहो, जलविद्युत निर्मिती केंद्र होते. जलविद्युत निर्मिती केंद्र नाही, जलविद्युत होते की ना. मग तेच म्हणतो ना, जलविद्युत केंद्र होतेच. त्याच्या भाकरा नांदगलचं नंतर झालं ते सुरुवात, पण होते जलविद्युत केंद्र होते. इंग्रज सरकारनं बरंच काही केलं होतं की आपण नाकारू शकत नाही. इंग्रजांनी काय केलं एका वाक्यात सांगत असो, देश केवढा, देश केवढा, भारत देश केवढा हे ठरवलं कोणी इंग्रजांनी. इंग्रजांचा भारतातला व्हायसरॉय किंवा गव्हर्नर जनरल होता, त्याची सत्ता जिथपर्यंत, इंग्रजी सत्ता जिथपर्यंत भारतामध्ये तिथपर्यंत भारत. आपण ब्रह्मदेश माझा होता, अफगाणिस्तान म्हणण्याला काय अर्थ नाही. अफगाणिस्तानचं युद्ध जर इंग्रज हल्ले नसते तर आपली इंग्रजांची सत्ता अफगाणिस्तानपर्यंत असते. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये असतं, कुठं असतं पण असतं ते सुद्धा त्याच्यात असतं. पण इंग्रज युद्ध हरले होते अफगाणिस्तान बरोबर. आणि म्हणून इंग्रज हा देश, नेपाळ पण हरले होते. नेपाळ स्वतंत्र होतं, नेपाळ स्वतंत्र, सिक्कीम स्वतंत्र. तर भारत निर्माण करण्याकरता ज्या ज्या संस्था पाहिजे त्या संस्था नेहरूच्या कालखंडात तयार झाल्या, निर्माण झाल्या. आणि अगदी कारखाने जे निर्माण झाले, कारखाने निर्माण झाले सगळे. ते कारखाने नेहरूंनी म्हणजे शासकीय यंत्रणेद्वारे निर्माण केले की खाजगी मधून? त्याच्यावर आपण वेगळी चर्चा करू. तो घेऊत लगेच विषय. तो आपल्या इथं
नेहरूच्या कालखंडामध्ये आपल्याकडे आर्थिक धोरण आपण म्हणतो नेहमी. बरोबर. आर्थिक धोरण म्हणलं की आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. हो, मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मग, की सरकारी क्षेत्रातले कारखाने असतील आणि खाजगी क्षेत्रातले कारखाने असतील. सरकारी कारखाने किती निर्माण केले? सरकारी कारखाने बोकारचा पोलाद अहो, हा विषय फार चर्चेला आला वाजपेयी पंतप्रधान असताना. सरकारी यंत्रणेकडचे काही जी उद्योग होते, वाजपेयी त्याला पब्लिक सेक्टर म्हणतो आपण त्याला. पब्लिक सेक्टर म्हणतो. वाजपेयी त्याला नवरत्न म्हणायचे. वाजपेयी त्याला नवरत्न म्हणून म्हणायचे. म्हणजे जरी खाजगीकरण केलं तर त्या नवरत्नाचं केलं जाणार नाही असं. म्हणजे नेहरूच्या काळामध्ये सगळे ते निर्माण झाले. खाण उद्योग असो किंवा पोलाद कारखाने असो, त्या एवढ्या मोठ्या संस्था नेहरू निर्माण केल्या, हे नाकारता येतच नाही. कृषी उद्योगात करता कृषी अनुसंधान म्हणून संस्था निर्माण केली, तिला विद्यापीठात दर्जा दिला. आणखी नेहरूंनी काय केलं, विद्यापीठ अनुदान आयोग निर्माण केला. जेवढे आता विद्यापीठ आहे इथं भारतामध्ये, त्या सगळ्या विद्यापीठाचं संनियंत्रण हे विद्यापीठ अनुदान आयोग करतो. एक प्रश्न असा मला पडलाय की जर समजा नेहरूच्या ऐवजी दुसरे कुणी पंतप्रधान झाले असते तर ह्या ज्या संस्था निर्माण झाल्या किंवा भारताची जी प्रगती झाली नेहरूंच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर, ती झाली असती, कमी झाली असती, जास्त झाली असती, काय वाटतं? तसं काही म्हणता येणार नाही. आपल्या इथं पंतप्रधान करतात, कारण एवढी दूरदृष्टी नेहरूंची होती. दोन व्यक्तीची नावं घेऊन येते, पण तरी घेतो मी 2 नावं. असा विषयच निघाला तर 2 माणसं खरंच खूप मोठी होती भारतामध्ये त्या काळात सुद्धा. सरदार पटेल, राजगोपालाचारी. राजगोपालाचारीचं फारसं कुणी नाव नाही माहिती कोणाला, कारण ती काँग्रेस सोडून गेले. सरकारमध्ये फार मोठा कमी हिस्सा राहिला त्यांचा. नेहरू मृत्यूपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले, ते काँग्रेस सोडून गेले. राजगोपालाचारी ती खूप मोठी व्यक्ती होती. अभ्यासू व्यक्ती होती, म्हणजे प्रभावी खूप होता त्यांचा. पकड होती सगळी देशभर त्यांची. राजगोपालाचारी जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, जेव्हा मंत्रिमंडळ तयार झालं भारताचं, तेव्हा त्या मंत्रिमंडळात राजगोपालाचारीचं नाव नव्हतं. का नव्हतं? कारण राजगोपालाचारीकडे एका मंत्र्यापेक्षा खूप मोठी जबाबदारी दिली होती. आणि आपला जो आत्ताचा पश्चिम बंगाल आहे, म्हणजे कलकत्ता तिची राजधानी, तिथं खूप मोठ्या जाती दंगली होत होत्या. तुम्ही ऐकलं असेल. तो बांगलादेशातला किंवा सध्याच्या म्हणजे पूर्व पाकिस्तानमधला बंगाल प्रांत असो किंवा भारतातला पश्चिम बंगाल असो, तिथं खूप मोठ्या जाती दंगली होत होत्या. आणि त्या जाती दंगली नियंत्रण करण्याकरता राजगोपालाचारी एवढा चांगला सक्षम माणूस कुणीच नव्हता. नेहरूनं ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली राजगोपालाचारीवर. म्हणजे एवढा विद्वान माणूस असतो सुद्धा त्याला नाकारता येणार नाही. राजगोपालाचारी, सरदार पटेल एक खंबीर नेतृत्व होतं सरदार पटेलचं. विद्वान असण्यापेक्षा खंबीर होते खूप. त्यांचे निर्णय खूप, म्हणजे दोघांची गरज होती भारताला. हो, दोघांची गरज होती भारताला. खंबीर नेतृत्वाची गरज होती, अभ्यासू नेतृत्वाची गरज होती. जग पाहिल्या माणसाची आपल्या नाव घेत नाही तरी भारतात एकदा नंतर फार वर्षात टीका झाली एका पंतप्रधानावर की ज्यानं दक्षिण भारत पाहिला नाही. तो पंतप्रधान आज शपथ घेतोय, ज्यानं दक्षिण भारत पाहिला नाही अशी टीका झाली होती. मी दक्षिण भारत म्हणजे तिरुपतीला जवळच येतोय ना. आज आता सगळं झालं, पण असंही एकदा म्हणजे जग पाहायला माणूस पंतप्रधान होतोय ना. युरोप खंड पुरा पाहिला होता असं नेहरूने. युरोप खंडाचा पूर्ण अभ्यास. रशियाला तर ते स्वातंत्र्याच्या अगोदर 20 वर्ष अगोदर जाऊन आले रशियाला. ते प्रभावी झाले होते कम्युनिस्ट राज्यपद्धतीमुळं. पुन्हा रशियामध्ये गेल्यानंतर ते समाजवादी विचाराचे, साम्यवादी विचारसरणी, म्हणजे तसे समाजवादी विचाराचे ते नेहरू. पण समाजवादी जे काँग्रेसमध्ये होते ते सगळे सोडून गेले नेहरूला. त्याच्यामध्ये खूप मोठं माणूस होतं एक, त्याचं नाव होतं जयप्रकाश नारायण. ते सोडून गेले ना. ते समाजवादी होते जयप्रकाश नारायण सुद्धा. पुढे इंदिरा गांधीच्या विरोधात डॉक्टर लोहिया होते, नागागोर होते, एस.एम. जोशी होते. ही सगळी समाजवादी माणसं जेवढे होते काँग्रेसमध्ये होते, ती काँग्रेसमधून बाहेर पडले. म्हणून नेहरूच्या काळात काही माणसं जी बाहेर गेले पक्ष सोडून, त्याचा फायदा व्हायला पाहिजे सरकारला, पण तो झाला नाही. आणि लवकरच सरदार पटेलचा मृत्यू झाला ना. ते फार काळ टिकले तर. आणि राजगोपालाचारी पक्ष सोडून गेले. अशा तरीसुद्धा हा देश निर्माण करण्यामध्ये नेहरूचा वाटा होता. दुसराही करू शकला असता असं म्हणता येणार नाही आपल्याला की नेहरूच असं म्हणता येणार नाही.
सार्वत्रिक निवडणुका पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली? 1952ला. दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली 1957ला. तिसरी सार्वत्रिक निवडणूक झाली 1962ला. या 3 सार्वत्रिक निवडणूक. जनगणना कधी झाली? जनगणना झाली तेही सांगतो नंतर. आता तर ह्या 3 निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं 2/3पेक्षा कितीतरी जास्त बहुमत मिळवलं. बरं. कशी तरी 2 अंकी संख्या बाकीच्या पक्षानं गाठली. त्यात पहिल्या निवडणुकीला कम्युनिस्ट पुढे होते. बरं. नंतर समाजवादी वगैरे आले नंतरच्या कालखंडामध्ये. हिंदू महासभा तर नगण्य होते पण नगण्य होती ती सुद्धा. आणि तिन्ही निवडणुका नेहरूच्या नेतृत्वाखाली झाल्या. चीन भारत युद्ध होण्याच्या अगोदर झाली एक शेवटची 62ची निवडणूक सुद्धा. आणि नेहरूचा प्रभाव होताच त्यावेळी सुद्धा. आणि म्हणून ह्या तिन्ही निवडणुकामध्ये 2/3पेक्षा जास्त बहुमत काँग्रेस पक्षाला मिळालं संसदेमध्ये. सगळ्याच राज्यामध्ये केरळ एक राज्य सोडलं तर बाकीच्या सर्व राज्यामध्ये काँग्रेसची सरकार आली. बरं. त्याच्या नेहरूच्या नंतर सगळ्या बऱ्याच राज्यात सरकार काँग्रेस सरकार येत होती राज्यात सुद्धा. म्हणजे एवढा प्रभाव होता नेहरूचा. लोक घोषणा द्यायचे, नेहरू कुठं गेले की पंडित जवाहरलाल नेहरू की जय म्हणायचे. नेहरू म्हणायचे असं म्हणू नका, भारत माता की जय म्हणा की जय हिंद म्हणा. म्हणजे त्यांच्या वैयक्तिक नावाच्या घोषणा दिलेल्या नेहरूला आवडत नव्हत्या. बरं. हे सुद्धा होतं. तरी लोक द्यायचे, ते रोखता येत नसते. जनसागर असतो. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा नेहरू लोकप्रियच होते. लोकप्रियपदे नंबर 1 गांधीच्या नंतर नेहरूच. भारतातल्या नेत्यामध्ये सर्वात लोकप्रिय कोण? गांधीच. आणि नंतर त्याच्यानंतर नंबर 2 नेहरू. नंबर 3ला पटेल असतील, राजगोपालचारी तसे प्रभावी नव्हते. गांधीजींना प्रिय नेहरू होते म्हणून नेहरू पंतप्रधान झाले का नेहरू लोकप्रिय होते म्हणून पंतप्रधान झाले? आता कोण प्रिय म्हणायचं? फाळणी दोघांनी एकत्र स्वीकारली, नेहरू आणि पटेलनं. जी गांधीच्या खूप विरोधातली होती फाळणी. तर मग कोण कुणाला प्रिय म्हणायचा हा प्रश्नच आहे. जो माणूस अगदी खूप भांबावला होता जेव्हा या दोघांनी फाळणी स्वीकारली, काँग्रेस पक्षाने फाळणी स्वीकारली, ते त्याच्या मनाच्या विरुद्ध घडत होतं. पण आज आपण म्हणतो काही नेहरूंचा फाळणीला विरोध होता. नेहरूचा पेक्षा फाळणी पटेलला हवी होती. पटेलला फाळणी झाली तर काही हरकत नाही. पटेल खूप व्यवहारी होते हो. खूप दूरचा विचार करणारा पटेल माणूस होता. दूरचा विचार करून ते फाळणी झाली तर हरकत नाही. पण गांधी म्हणतात म्हणून नको, नेहरूचा गांधी म्हणतात म्हणून नको अशा विचार. आणि देशी म्हणतोय ना, देशी फाळणी नको म्हणतोय. पण आता मात्र काही विद्वान माणसं येतं ते मात्र फाळणी झाली तर फार बरं झालं असं म्हणणारे आज बी माणसं येतं. आता प्रश्न सुटले नाही. पण फाळणी झाली. प्रश्न कसं असतं? एवढा मोठा देश, एवढी मोठी जनसंख्या, या जनसंख्येमध्ये एवढी मोठी विभागणी, धर्म, जात, पंथ, ही मोठी विभागणी आहे भारतामध्ये. हो. लोकसंख्या स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस कमी होती. लोकसंख्या कमी होती. जनगणनेनुसार कशी? 40 कोटीच्या मध्ये होती. 37 कोटीचं काही असेल, 37 कोटी काही असेल. आणि 17% लोक साक्षर होते. पहिली जनगणना जेव्हा स्वातंत्र्यात झाली 51ला जनगणना बोलतोय आपण. 51ला जनगणना पहिली झाली, 61ला दुसरी झाली. 2 जनगणना भारतात. 40 कोटी लोकसंख्या होती. 40 कोटी पाकिस्तान धरून होती. अच्छा. पण 40 कोटीच्या नंतर ती आपण जी जनगणना म्हणतो त्याच्यामध्ये एक निश्चित होते की खूप मोठा फरक कुठं होता? 17% लोक साक्षर होते. आता 87% लोक साक्षर आहेत भारतात. बरोबर. 17% म्हणजे किती हो? नगण्य. नगण्य. एवढे लोक साक्षर म्हणजे सही करता येणारे, लिहिता वाचता येणारे म्हणायचे की नाही, सही करता येणारे साक्षर लोक 17% होते. एवढं शिक्षणाचं भारतामध्ये. ही साक्षरता वाढवण्यासाठी नेहरूंनी काय प्रयत्न केलेले? मग नंतर नेहरूच्या अगोदरच आपल्याकडे काय होतं? भारत 2 प्रकारचा होता इंग्रजांच्या काळामध्ये. एक होता ब्रिटिश भारत, डायरेक्ट ब्रिटनचं राज्य असलेला भारत. आणि दुसरा होता संस्थानांचा भारत. ब्रिटिशच्या राज्यामध्ये तर त्याने खूप मोठ्या विकासाच्या म्हणजे शिक्षणाच्या संस्था निर्माण केल्या. अगदी प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठापर्यंत संपूर्ण संस्था इंग्रजांनी निर्माण केल्या, शिक्षणासाठी केल्या. आपल्याकडे एक माणूस होता इंग्रजाच्या काळामध्ये, त्याला जॉन मेकॅले म्हणते बघा तुम्ही. मेकॅलेचा एक असा माणूस होता की तो म्हणता भारताला इंग्रजी शिक्षण द्या. बरं. इंग्रज सरकारचे
किंवा अनेक विचार होतात की भारताला इंग्रज शिक्षण देण्याला विरोध होता, तरीसुद्धा मेकॅले म्हणते भारताला तुम्हाला इंग्रज शिक्षण द्यावेच लागेल, कारण ही भारतातली सरकार नावाची यंत्रणा चालण्याकरता माणसं तुम्हाला लागणारच आहेत. ती कुठली येणार, ते बाहेरून आयात होणार नाहीत. या देशातल्या माणसाला तुम्हाला शिकवावं लागेल. आणि मेकॅलीपासून निर्णय झाला की भारतीय लोकांना शिक्षण द्यायचं. आणि आपल्याकडे आयोग नेमले गेले की विद्यापीठ आयोग नेमला गेला, मुदलियार आयोग नेमला गेला, आपण पाहतोच की कोठारी आयोग नेमला गेला. सगळी स्वातंत्र्यानंतरचे आयोग आणि नंतरचा विकास आहे सगळा हा. तर हे सगळे आयोग नंतर आहेत आपल्याकडे. कोठारी आयोग तर खूप महत्त्वाचा म्हणत असतो मी. आमची तिथं भगवद्गीता होता कोठारी आयोग म्हणजे एवढा महत्त्वाचा आहे कोठारी आयोग. तर ही सगळा विकास नंतरच्या काळात झाला. शाळा आल्या, कॉलेज आले, विद्यापीठ आले, सगळा बदल झाला भारतामध्ये. कृषीमध्ये विद्यापीठ आले, खूप मोठा बदल होत गेला आणि भारत खूप पुढे गेला. हे कबूल करायला होतं. नेहरू असते तरी गेला असता, दुसरा कुणी असता तर ते कर्तव्यच होतं ना त्याचं, ती केलंच असतं, कुणी केलं नसं नाही. हिंदू कोड बिल आणि नेहरूंची भूमिका याच्याबद्दल काय सांगाल? हिंदू कोड बिल जेव्हा मांडलं गेलं तेव्हा भारताचे कायदेमंत्री बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचा खूप आग्रह होता हिंदू कोड बिलाविषयी. आणि 1948ला जेव्हा अस्थायी सरकार, अस्थायी सभागृह होतं, त्या सभागृहापुढे ते हिंदू कोड बिल आंबेडकरांनी मांडलं. नेहरूंनी खूप विनंती केली, चर्चा वगैरे झाली त्यांची की बुवा आपण जे कायम सभागृह येईल जेव्हा तेव्हा आपण याच्यावर विचार करतो. पण आंबेडकराला ते पटलं नाही. ते सभागृह चर्चेला आलं. सनातनी विचाराचे लोक असतात, धार्मिक विचाराचे लोक असतात, त्यांचा त्या हिंदू कोड बिलाला खूप मोठा विरोध होता. काँग्रेसमधल्यासुद्धा काही लोकांचा विरोध होता. श्यामाप्रसाद मुखर्जी काय म्हणजे सगळ्या धर्माला लागू होणारं ही कोड बिल लागू करा, म्हणजे सिव्हिल कोड. कोड बिल म्हणजे सिव्हिल कोड. सिव्हिल कोड सगळ्यांना एकच, हे सगळ्या धर्माला लागू होणारं करा, हे श्यामाप्रसाद भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी एकच कायदा. नेहरूंनी सुद्धा खूप टाळलं होतं. शेवटी राजीनामा दिला या आंबेडकरांनी हिंदू कोड बिलावर. आणि शेवटी त्याचे एकच हिंदू कोड बिल आंबेडकरांनी मांडलं होतं. नेहरूंनी त्याचे 4 भाग केले. हे 4 मी भाग सांगितले का, म्हणजे बहुपत्नीत्व असेल किंवा वारसा हक्क असेल मुलींना, हे सगळं पोटगी असेल, विवाह विच्छेद असेल, ह्याचे नियम हे 4 भागामध्ये नेहरूने त्याला विभागलं. तसं त्याला कायद्यात रूपांतर व्हायला 1955 जोडावं लागलं. 54-55ला कायदा. नेहरूने ती किती वर्ष टाळले? 48ला सभागृहात मांडलं गेलं, 55ला कायद्यात रूपांतर, 7 वर्ष सभागृहात राहिलं ते. 55ला कायद्यात रूपांतर. तेव्हा खूप मोठा विरोध मावळला होता बराचसा 55पर्यंत. जी संस्थानं होती त्यांचं राज्यामध्ये जे विलीनीकरण झालं आणि वेगवेगळ्या राज्यांची निर्मिती झाली, भाषावर प्रांतरचना आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये नेहरूंचं योगदान कसं होतं, भूमिका काय होती? ही सगळे 565 संस्थान होती भारतात. ही 565 संस्थानं जेव्हा भारतात विलीन झाली त्यावेळेस तिथं काही आपण अधिकारी नेमले होते, पण तो कुठला आपलं स्टेट किंवा प्रांत असा प्रकार नव्हता भारतामध्ये. म्हणून त्यांना कुठल्या त्या प्रांतात समाविष्ट करणं याची गरज होती. भाषावर प्रांतरचना आली कशी? बरं. नेहरूचं म्हणणं होतं की 10 वर्ष थांबा, 10 वर्षानंतर आपण भाषावर प्रांतरचना करूया. सध्या एकाच राज्यात 2-2, 3-3 भाषा आहेत, तरी व्यवस्थित चालू आहे. सरकारचं जे परिपत्रक येईल ते 3 भाषेत. समजा आपलं हैदराबादचं परिपत्रक तर 5 भाषेत येत होतं. हो, हैदराबाद राज्याचं परिपत्रक आलं ते यायचं, इंग्रजी भाषा असायची, हिंदी भाषा असायची, पूर्वीची उर्दू म्हणून उर्दू असायची, आणि मराठी, कन्नड आणि तेलुगू असायची. एक परिपत्रक राज्य सरकारचं 5 भाषेत येत होतं आपल्या इथं, तरी सुद्धा व्यवस्थित चाललं होतं. हे चालू द्या, काय आपण नंतर करू असं नेहरू 10 वर्षानंतर करू, 10 वर्ष मुद्दत थांबू द्या म्हणत होते. पण तेलुगू भाषिक लोक होते त्या मद्रास राज्यामध्ये, म्हणजे तामिळ जोडून, तेलुगू भाषिक तामिळ जोडून होते. तिथल्या लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं, उपोषण सुद्धा केलं. एकाचा मृत्यू झाला उपोषणास्तर. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर खूप दंगली पेटल्यानंतर हा विषय नेहरूच्या थोडा सिरियस वाटला नेहरूला, हा विषय आपल्याला मिटवला पाहिजे. आणि पहिलं राज्य निर्माण झालं भाषावर प्रांतरचनेमधलं ते मद्रास राज्यात, म्हणजे तामिळ भाषेला जोडून असलेलं तेलुगू भाषिकचं जे राज्य होतं, आंध्र नावाचं पहिलं राज्य निर्माण झालं तेलुगू भाषिकचं. आणि मग नेहरूने निर्णय घेतला की आता आपण करूच या, आता विरोध करायचा अर्थ नाही. म्हणून भाषावर प्रांतरचना करण्याकरता एक आयोग नेमला गेला.
जो त्या आयोगाचे रिपोर्ट यायला 56 जास्त काळात 56ला झालं ते सगळं. ते नंतर सर 56ला ही भाषावर प्रांतरचना आली सर 56ला. तिबेट चा जो प्रश्न आहे, तिबेटचा प्रश्न कसा सोडवला नेहरूंनी? तिबेट हे चीन या देशाला लागून असलेलं सर्वात उंच असं पठार. तिबेटचं पठारच आहे, उंच आहे, खूप उंच आहे. ल्हासा ही तिची राजधानी तिबेटची. 1949 साली चीनमध्ये क्रांती झाली. माओ तेस्नु म्हणतो आपण, त्यांचं राज्य तिथं आलं. 49 साली त्याचं राज्य आलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तिबेट हा चीनचाच भाग आहे. आम्ही बऱ्याच वर्षापासून तिबेट हे चीनच्या ताब्यात राहिले म्हणून 1950 साली तिबेटवर त्यांनी आक्रमण केलं. तिबेट ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिबेटची लोकांनी खूप विरोध केला तरी ते शक्य झालं नाही त्यांना. नंतर तिबेटचा जो राज्यकारभार पाहणारा माणूस त्याचं नाव होतं दलाई लामा. दलाई लामाची चीनची बोलणी चालू राहिली. 5-6 वर्षे बोलणी झाली पण कुठलाच विषय मिटला नाही. शेवटी चीननं संपूर्ण तिबेट ताबा घेतला. दलाई लामा आणि त्यांचे काही जे सहकारी होते बौद्ध धर्मीय सगळे, ते सगळे भारतात आले. भारत आल्यानंतर भारत सरकारनं त्यांना आश्रय दिला. तिबेटचा प्रश्न सुटलाय का? नाही, तिबेटमध्ये पुन्हा चर्चा होत राहिली पण त्यांनी काय केलं, ती बौद्ध धर्मीयामध्ये फूट पाडली. दलाई लामा आणि पंचेन लामा याच्यामध्ये फूट पाडली. पंचेन लामानं त्या जवळ धरलं आणि आता पंचेन लामा हे चीनी सरकारच्या संबंधाचे जवळचे आहेत आणि तिथं त्यांचं त्या चीनचंच राज्य चालू आहे. पण पंचेन लामा सन्माननीय व्यक्ती तिथं. आता लोक चर्चा करतात की नेहरूंनी तिबेटमध्ये तिबेट हे चीनला घेऊ दिलं. तिबेट चीन हे 50-60 वर्षापासून तिथं सरकार होतं. ते सरकार अगदी प्रबळ सरकार झालं होतं. आपलं सरकार फक्त 15 वर्षातसुद्धा नव्हतं. एवढी क्षमता आमच्या चीनच्या सरकारला रोखू शकेल एवढी क्षमता आमच्या सरकारमध्ये नव्हतीच. म्हणून ते शक्यच नाही ना. आमचा देशच किती वर्षाचा शस्त्रास्त्र तर काय होते, चीन बरोबर आपल्याला लढायची क्षमताच नव्हती करत मुळीत आहे. बरोबर. आणि चीन भारताच्या मधला प्रश्न तिबेट हा सुद्धा प्रश्न आहे. चीन आणि भारताचं जे युद्ध झालं 1962ला, 62चं युद्ध जवळपास स्वातंत्र्य मिळून 15 वर्ष झालेले होते. त्या आपण त्या युद्धामध्ये हारलो. पहिलं भारताचं युद्ध होतं ते. आपलं जे युद्ध होतं भारतातलं पाकिस्तान बरोबर युद्ध झालं होतं पण ते जिंकलं. पाकिस्तान सुद्धा नवच राष्ट्र होतं त्याच्यामुळे त्याच्यात प्रबळ नव्हते. पण चीन हे प्रबळ राष्ट्र होतं. ती चीन आणि भारत याच्यामधली ब्रिटिश सरकार इथं असताना एक सीमा आखली गेली होती. त्या सीमेचं नाव होतं जॉन्सन लाईन म्हणून एका सीमेचं आणि दुसऱ्या सीमेचं नाव होतं मॅकमोहन. ह्या 2 लाईन होत्या मारलेल्या. त्या पण नेहरूचा जो अलिप्त राष्ट्राच्या संघटना होती, नेहरूची अलिप्त राष्ट्रवादी नेहरू होते. नासेर, टिटो आणि नेहरू हे 3 नेते अलिप्त राष्ट्र नावाची संघटना केली होती. नेहरू चीनी आक्रमणाच्या नंतर नेहरू थोडी मानसिक थकले मानसिकरित्या आणि त्यांना लक्षात आलं की केवळ अलिप्तवादी धोरण अवलंबून उपयोग नाही जास्त. आणि नंतर ते तसे ते आजारी पडत गेले. जवळजवळ 2 वर्ष ते आजारी असल्यासारखेच होते. त्याच काळात काय झालं की निवडणुका त्याच्या आधी झाल्या. चीनी आक्रमणाच्या अगोदर निवडणुका झाल्या. नेहरू सरकार परत आलं होतं. नेहरूने मोठा विजय मिळवला होता. ती जर नंतर झाला असता निकाल वेगळा येऊ शकला असता. पण अगोदर झाल्यामुळं नेहरूने विजय मिळवला होता. हे चीन युद्ध झाल्यानंतर भारतामध्ये कामराज माझे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी निर्णय घेतला की आता यापुढे जे सत्तेमध्ये आहेत मंत्री आहेत त्यांनी सर्वांनी राजीनामा द्यायचे. केंद्रात असो की राज्यातला मुख्यमंत्री असो. आणि त्यांनी संघटनेत काम करायचं. काँग्रेस संघटनेमध्ये त्याला नेहरू प्लॅन कामराज प्लॅन म्हणून गणलं जातं. ते कामराजनं सगळ्या मंत्र्याचे राजीनामे घेतले अध्यक्षांनी. नंतर त्यांना संघटनेत काम करायला आणि नवीन मंत्री आले सगळे. चीनी आक्रमणाच्या वेळेस आपला संरक्षण मंत्री जो होता त्याचं नाव होतं कृष्ण मेनन. कृष्ण मेनन. बळीचा बकरा कुणाला करायचं म्हणून कृष्ण मेननचा राजीनामा घेतला. कृष्ण मेननला दोषी ठरवलं गेलं आणि कृष्ण मेनन पदावरून गेले. आपले यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री गेले आणि
चीननं माघारी घेतली नंतरच्या काळामध्ये हा वेगळा भाग झाला. पण चीननं माघार घेतली पण चीन जिंकलं असं चीन जिंकलं म्हणता येणार. जिंकण्याचं कसं असतं, जिंकलं किंवा हारलं, आपण पराभूत झालो हे मान्य करावं लागतं. आपण तेवढं टिकू शकलो नाही चीन पुढे हे कबूल करावं होतं. आपण टिकू शकलो नाही चीन पुढे. आपल्याला हानी भारताची जास्त झाली त्या युद्धात. आणि काही फार माणसं मेली म्हणता येणार नाही सर. चीन आपण मागं सरकत गेलो ना, मागं सरकत गेलो, चीन पुढे येत गेलं. आपली फक्त 1300 माणसं मेली सर त्या युद्धात. त्याच्यापेक्षा 3000 पेक्षा जास्त माणसं आपली बेपत्ता झाली त्या पर्वतरांगामध्ये, बर्फामध्ये. म्हणजे त्यांची प्रेत सापडली नाहीत आपल्याला, म्हणून त्याला बेपत्ता म्हणतो आपण. पण फक्त 1300 माणसं आपली त्या युद्धामध्ये मृत्यू पावली, कारण आपण मागच सरकत गेलो. आणि त्याच्यामुळे समोरासमोर लढाई फारशी झालीच नाही तशी. आणि ते युद्ध संपलं शेवटी एकदा. आणि मग पुन्हा नंतर नेहरू थकले म्हणतो मी. नेहरू खूप थकले. मग नेहरूच्या नंतर आता मग सुरू झालं नेहरू. म्हणजे युद्ध झालं 62. त्याच्यानंतर नेहरूंचा म्हणजे आजारी पडले नेहरू नंतर. आणि एका परदेशी लेखकानं वर्तमानपत्रामध्ये, एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये लिखलेला नेहरू नंतर कोण म्हणून. आणि भारतात चर्चा झाली नेहरू नंतर कोण. मी कामराज सांगत होतो, कामराज पॅनमुळे सगळ्या मंत्र्यांना राजीनामा दिले. त्यात लाल बहादूर शास्त्री सुद्धा होते. लाल बहादूर शास्त्री केंद्रात रेल्वे मंत्री असताना त्यांनी राजीनामा दिला, लाल बहादूर शास्त्री. पण नेहरू आजारी असल्याने नेहरूला गरज पाडली विश्वासू माणूस आपल्याजवळ असावा म्हणून काम मत दिला. आणि परत त्यांनी लाल बहादूर शास्त्रीला केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. त्यांना कुठलंच खातं दिलं नाही सर. लाल बहादूर शास्त्रीकडे कुठलंच खातं दिलं गेलं नाही. लाल बहादूर शास्त्री बिनखात्याचे मंत्री म्हणून राहिले. नेहरूचा सगळा कारभार ते सांभाळतात. आता आपल्याकडे मंत्रीपद आहे बघा एक, तो पंतप्रधान सल्लागार म्हणतो. वाजपेयीपासून सुरू झालं ते. प्रमोद महाजन त्यांचे सल्लागार होते आणि आता बी ते आहेच पद. तर हे एक तसंच सल्लागार म्हणा थोडक्यात, की शास्त्री हे बिनखात्याचे मंत्री राहिले. नेहरूला दैनंदिन कामात ते मदत करीत राहिले. नेहरू नंतरचा कोण, नेहरूने आपला उत्तराधिकारी ठरावा असं बरेच जण म्हणायचे, पण तसं नेहरूने काही केलं नाही. माझा उत्तराधिकारी जी काँग्रेसमध्ये मनोभावना पेरलेली आहे, मी पूर्ण राष्ट्रीय वृत्ती पेरली आहे, त्याच्यातून माझा उत्तराधिकारी आपोआप निर्माण होईल असं नेहरू म्हणायचे. मी स्वतः तयार करण्याची काही गरज नाही, आपोआप तयार होईल एवढी क्षमता भारतात आहे असं नेहरू म्हणायचे. आणि उत्तराधिकारी निवडला गेला. तसं संघर्ष झाला थोडा. नेहरू त्या उत्तराधिकारी निवडला गेला. तर 26 जानेवारी 63ला लाल किल्ल्यावरून नेहरू ज्यावेळेस आपला ध्वजारोहण होत होता तेव्हा एक गीत म्हटलं गेलं. त्या गाण्याने नेहरूच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे मेरे वतन के लोग, हे मेरे वतन के लोगो. म्हणजे भारत किती एक कुठं. लता मंगेशकरनं गायलं होतं आजपर्यंत. त्या हजरा लाल किल्ल्यावरूनच गायलं. लाल किल्ल्यावर लता मंगेशकरनं ते गायलेलं गीत आहे हे मेरे वतन के लोगो. आणि आज सुद्धा भारताच्या जनमानसामध्ये त्या गीत आणि नेहरू तसे टिकून आहेत. नेहरू नंतर कोण हा प्रश्न नेहरूने अप्रत्यक्ष सोडला होता. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. आता नेहरू हे तसे निधर्मी विचाराचे होते. विचाराचे म्हणजे सरकार निधर्मी असावं, सरकार निधर्मी असावं असं म्हणणारा नेहरू ते डिस्कवर ऑफ इंडियामध्ये सांस्कृतिक प्रगती भारताचे वर्णन करतोय. म्हणजे भारताच्या संस्कृतीविषयी त्याला आपुलकी होती हे कबूल करावं लागतं. नेहरू एक अशी व्यक्ती होती, सगळं रसायन होतं बोलता नेहरूमध्ये. ही कट्टर भारतीय होते, एक कबूल करावं लागतं. कट्टर भारतीय होते. भारतीय संस्कृती त्यांच्या रोमारोमामध्ये होती. जरी ते कुठल्या देवळात पिवळात गेले नसले, कुठल्या धर्मस्थळावर गेले नसले, धार्मिक कार्यक्रमात गेले नसले, तरी त्यांचं भारतावर खूप मोठं प्रेम होतं हे कबूल करावं लागतं. नेहरू म्हणजे कोण, शेवटी एका वाक्यावर मिळतो तुम्ही की नेहरू म्हणजे कोण. तर जगामध्ये एक व्यक्ती असा झाला आहे, त्याचं खूप वर्णन कुठेही केलं जातं. तो इसवीसनापूर्वीचा आहे. रोममधला एक बादशाह आहे, त्याचं नाव होतं ज्युलियस सीझर सर. ज्युलियस सीझर अशी व्यक्ती, त्याला विरोधात सुद्धा कुणी नव्हतं. हुकुमशाही प्रवृत्तीचा, हुकुमशाही बी नाही, त्याची म्हणजे प्रभाव एवढा होता, प्रभावशाही म्हणाल तुम्ही त्याला. एवढा प्रभाव होता लोकमतावर आणि त्याच्या दरबारी लोकांवर की त्याला विरोध कुणीच करत नव्हतं. आणि याच्यानंतर त्याची हत्या झाली सर एक दिवस ज्युलियस सीझरची. ज्युलियस सीझर जसा एक खांबी, एक छत्री, एक
एवढा प्रभावशाली होता. आमचा नेहरू तेवढा जिले शिजेर एवढा प्रभावी होता. नेहरूला उघड विरोध फारसा कोणी करीत नव्हतं. सहभाराचा तर विरोधी पक्षाचं कामच आहे, ते होत असेल, पण नेहरूचा एवढा प्रभाव होता भारतीय जनमानसावर. आणि त्याच्यामुळं नेहरू नंतर कोण हा विषय आला, नाही तर आलाच नसताना नेहरू नंतर कोणचा. किती माणसं उभी असती नेहरू नंतर कोणला. आणि नेहरू अतिशय प्रभावी व्यक्ती होती. भारताच्या नव्या निर्मितीमध्ये नेहरूचा खूप मोठा वाटा होता, हे कबूल करावं होतं, ते नाकारता येत नाही. असं नेहरू होते. तर हे होते रघुराज डाके सर, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल बरीचशी माहिती दिली. तुम्ही या ठिकाणी आलात आणि दे दणकामध्ये आपण आपली मतं परखडपणे व्यक्त केली, त्याबद्दल दे दणका परिवाराच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद.